मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की एकादशी म्हणजे नेमकं काय असतं? उपवास म्हणजे उपवासच का म्हणतात? एकादशीला काही खाल्लं तर चुकतं का? का काही लोक एकादशी पाळतात आणि काही नाही? एकादशीचं महत्त्व इतकं खास का आहे? एक आई आपल्याला या गोष्टीतून मुलाला समजावते आणि हसून म्हणते, राजा चल मी तुला एक गोष्ट सांगते. गोष्ट आहे, अशाच गोष्टी आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या समजण्यासाठी आणि मुलांना शिकवण्यासाठी अवश्य भेट द्या आपल्या युथिंग 24 या चॅनलला, जिथे भक्ती, विचार आणि संस्कार एकत्र येतात. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पुरी हे समुद्राच्या काठी वसलेलं एक भक्तांचं तीर्थ. सूर्योदयाच्या वेळी मंदिराचे कलश सुवर्ण सिंह राशी मिरवतात आणि शंखाच्या ध्वनीत दिसून होतो. श्री जगन्नाथ, श्री बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचं हे स्थळ केवळ मंदिर नाही, तर ते भक्तीचा महासागर आहे. दररोज लाखो भक्त मंदिरात येतात. कुणी रडत, कुणी हसत, तर कुणी स्तुती करत येतं. पण एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते, ती म्हणजे मंदिराच्या एका बाजूला दररोज लटकत असतो तो म्हणजे एक लांबट झोपेचं कापड, ज्याला म्हणतात झेंडू. पण काही दिवस, विशेषतः एकादशीला, तो झेंडू उलटा लटकवलेला दिसतो. मंदिराच्या प्रांगणात भक्तांची गर्दी होते. शंखाचा आवाज, घंटानाद, दूरवर वाजणाऱ्या कांचन तालाचे सूर आणि त्यामधून एक लहानसा मुलगा, जो 5-6 वर्षाचा, गोड असा कपाळावर टिळक, पांढरा सदरा घातलेला, आपल्या आईचा हात घट्ट पकडून उभा असतो. त्याचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेलं होतं, मंदिराच्या कलशाजवळ लहणाऱ्या त्या मोठ्या झेंडूकडे, जो उलटा लटकवलेला होता. त्याने मोठ्या डोळ्यांनी आईकडे पाहिलं आणि निष्पाप भावनेनं विचारलं, आई, तो झेंडू उलटा का आहे? तो खाली का लटकतोय असा? आई काही क्षण गप्प राहिली. तिच्या चेहऱ्यावर विस्मय, अभिमान आणि भक्तीच्या लहरी एकदमच उमटल्या. तिने त्या झेंडूकडे एकदा पाहिलं आणि मग गोपाळच्या केसावरून हात फिरवला. बाळा गोपाळ, ती हलक्या आवाजात म्हणाली, तो झेंडू उलटा आहे कारण आजचा दिवस वेगळा आहे. आज एकादशी आहे आणि हेच गुपित आपण शोधायला आलोय या पुरी या गावामध्ये. गोपाळला या झेंडूचं रहस्य समजून घ्यायचं होतं. गोपाळ सारख्या अनेक भाविकांनाही प्रश्न पडतो, तो म्हणजे एकादशी म्हणजे नक्की काय आणि ती का पाळावी? एकादशी म्हणजे 1+दशी म्हणजे चंद्राच्या प्रत्येक पक्षातील 11वा दिवस. हा दिवस विष्णू भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी काय केलं जातं? उपवास. काही जण संपूर्ण उपवास करतात, फक्त पाणी घेतात, याला निर्जळ उपवास म्हणतात. काही जण फलाहार घेतात, म्हणजे फळ, दूध, शेंगदाणे, साबुदाणा इत्यादी. भात, गहू, डाळ, तांदूळ, चना, मांसाहार, कांदा, लसूण यांचे सेवन या दिवशी टाळले जाते. या दिवशी व्रत ठेवणं म्हणजे फक्त अन्नत्याग नव्हे, तर इंद्रिय संयम. या दिवशी पूजा, सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून विष्णू किंवा श्रीकृष्णाची पूजा केली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विष्णवे नमः असे मंत्र जपले जातात. भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम किंवा श्रीमद भगवद्गीता यांचं वाचन केलं जातं. संध्याकाळी दिवा, तुपाचा निवांत नैवेद्य आणि विष्णूची आरती केली जाते. रात्रभर जागरण करून हरिनाम, कीर्तन किंवा जप करणं पुण्यकारक मानलं जातं. एकादशीचं मुख्य सार: शरीराला शुद्धी, मनाला स्थैर्य, आत्म्याला समाधान. पुरीचं मंदिर हे सर्वसामान्य
देवालयासारखं नाही. इथे अन्न, वस्त्र, सेवा आणि श्रद्धा यांचं व्यवस्थित आयोजन असतं. देवाला रोज 56 प्रकारचे भोग चढवले जातात, ज्यात भातही महत्वाचं अन्न. पण एकादशीच्या दिवशी मंदिरात फक्त एक गोष्ट बदलते, अन्न शिजवलं जात नाही. कोणीही जाहीर घोषणा करत नाही, कोणीही फलक लावत नाही. मात्र मंदिरात एक झोपेसारखा कापड उलटा लटकवला जातो आणि त्या उलटलेल्या झेंडूकडे पाहून सगळ्यांना समजतं की आज एकादशी आहे. हे सगळं गोपाळला कळालं त्याच्या आजोबांकडून. आजोबा म्हणाले, अरे गोपाळा, खूप वर्षापूर्वी या मंदिरात भीमचंद्र नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो खूपच श्रद्धाळू होता, पण एकादशीच्या महत्वाबद्दल त्याला फारशी माहिती नव्हती. एक दिवस एकादशी होती, पण त्याने हे न समजून घेतल्याने घरात भात शिजवायला घेतला. त्याच दिवशी तो मंदिरात गेला आणि लक्ष गेलं त्या उलट झेंडूकडे. त्याच्या मनात तात्काळ प्रकाश पडला. आज एकादशी आहे, मी भात का शिजवतोय? तो धावत घरी गेला, अन्न थांबवलं आणि देवाची क्षमा मागितली. त्या रात्री त्याला स्वप्नात श्री जगन्नाथाचे दर्शन झाले. भीमचंद्रा, देव म्हणाले, तू माझ्या मौन संकेताला ऐकलंस. त्या झेंडूत मीच बोलत होतो. त्या दिवशीपासून भीमचंद्रचं आयुष्यच बदललं. तो केवळ भक्त नव्हता, तो एक साक्षात मौन गुरुचा शिष्य झाला. झेंडू म्हणजे झोपेचं कापड. मंदिरात तो दररोज लटकवतात सरळ, पण एकादशीला तो उलटा लटकवतात. हे उलटणं म्हणजे फक्त दिशा बदल नाही, ते आहे एक दृष्टी बदल. हा झेंडू सांगतो की आज अन्न नाही, आत्मा आहे. आज बोलणं नाही, मौन आहे. आज धावपळ नाही, स्थैर्य आहे. आज जरी सोशल मीडिया, फलक आणि घोषणा असल्या तरी पुरी मंदिरात आजही तो मौन झेंडू एकटाच बोलतो आणि हजारो लोक त्याला ऐकतात. आपल्यालाही आयुष्यात असे उलटे झेंडू येतात, अपयश, तणाव, आजार, एकटेपणा. पण हे उलटणं म्हणजे संकट नव्हे, तर ते संकेत आहे, थांब, आता पहा, देव बोलत नाही पण तो आहे. गोपाळ आणि त्याची आई मंदिरात बसले होते. गोपाळ त्या उलट झेंडूकडे पाहून म्हणाला, आई, तो झेंडू खरंच बोलतो ना? आई हसली आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाली, हो बाळा, तो झेंडू आपल्या मनालाही सांगतो की आज शांत राहा, देवाशी जोडून राहा. आजही एकादशीच्या दिवशी पुरी मंदिरात कोणताही स्वयंपाक होत नाही, कोणत्याही धान्य भोग दिला जात नाही. पुजारी मौनात असतात आणि एका कोपऱ्यात तो झेंडू उलटा लटकतो. मंदिरात काहीच आवाज नसतो, पण झेंडू एक मौन मंत्र म्हणून गुंजतो. पुरीतील उलटा झेंडू म्हणजे केवळ कपडा नाही, तर तो आहे संकेत, चेतावणी आणि आंतरिक जागृतीचं साधन. तो सांगतो की थांब, आज डोकाव, आज देवाच्या जवळ राहा. उपवास हे केवळ खाणं नाही थांबवत, तर ते विचारांनाही विश्रांती देणं आहे. तो झेंडू अजूनही तसाच लटकतोय, पुरीच्या आकाशात मौनाने हलत. देव काही बोलत नाही, पण झेंडू बोलतो आणि आत खोलवर आपल्यालाही शांत करतो. तो झेंडू आहे एक मौन संदेश, एक साक्ष, एक जागृती. मित्रांनो, ही कथा होती जगन्नाथपुरीची, म्हणजे एकादशीची. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला म्हणजे YouThink24 ला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.